नमस्कार, मी सुवर्णा। 36 वर्षांचे सुदान गुरुंग हे पेशाने पॉलिटिशियन नाहीत, ते एक सामान्य उद्योजक होते। काठमांडू मधल्या OMG नावाच्या एका नाईट क्लबचे ते मालक होते। त्यांचा डीजे हा अतिशय लोकप्रिय होता। सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं। पण 2015 साली नेपाळमध्ये आलेल्या एका भूकंपाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं। हा भूकंप प्रचंड भीषण होता। त्यात साधारणपणे 9000 लोकांचा बळी गेला। त्याच आपत्तीत सुदान गुरुंग यांनी आपल्या स्वतःच्या हातात एक मूल गमावलं। जीव सोडणारं कोवळं लेकरू। त्याचा निरागस चेहरा आणि हादरवून टाकणारी ती परिस्थिती गुरुंग कधीच विसरू शकले नाहीत। तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मदतीकरता सोशल मीडियावर हाक दिली आणि त्यांच्या मदतीकरता 200हून अधिक स्वयंसेवक जातीने हजर राहिले। आणि या सगळ्यामधूनच जन्माला आलं हामी नेपाळ संघटनेचं नाव। हामी नेपाळ नावाची ही संघटना, याच संघटनेने नेपाळमध्ये अनेक सामाजिक कामं केलेली आहेत। सुरुवातीला भूकंप मदत कार्य, नंतर तळागाळातल्या सामाजिक आणि विविध अशा उपक्रमांसाठी काम, कोविड काळामध्ये मदत करणं, अगदी तुर्कीला सुद्धा मदतीचा हात या हामी नेपाळने दिलेला आहे। हळूहळू या संघटनेचा व्याप वाढत गेला आणि गुरुंग तरुणांचे हिरो बनत गेले। अशातच नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स म्हणजे ट्विटर यासारख्या एकूण 26 ॲप्सवर नेपाळमध्ये बंदी लादली। यामुळे मोठ्या प्रमाणातच नेपाळी तरुण नाराज झाला, आक्रमक झाला। त्यांना ही हुकुमशाहीच वाटली। पण सरकारच्या या निर्णयाविरोधात करायचं तरी काय असा प्रश्न या सगळ्या जेनझींसमोर म्हणजे तरुणाईसमोर पडलेला होता। याच प्रश्नाला सुदान गुरुंग यांनी उत्तर शोधलं। सोशल मीडिया ब्लॅकआउटच्या आधीच सुदान गुरुंग आणि त्यांच्या टीमने इंस्टाग्राम, डिस्कॉर्ड असे सगळे ॲप्स वापरून 8 सप्टेंबरला काठमांडूच्या मेतीघर मंडाळा इथं एका रॅलीचं आयोजन केलं। भव्य अशा रॅलीचं आयोजन केलं। त्यांनी व्हिडिओद्वारे आंदोलकांना या संदर्भातली एक सूचना केली। स्पष्ट सूचना होती की आंदोलन शांततेत करावं, विद्यार्थ्यांनी गणवेशातच आंदोलनात सहभागी व्हावं, निषेध म्हणून हातात एक पुस्तक सोबत आणावं, शांततेत आणि शिस्तीत आंदोलन पुकारावं असं त्यांनी स्पष्टपणे त्या रॅली संदर्भात सांगितलं होतं। त्यांच्या त्या आवाहनाला देशभरात तरुणांनी जबरदस्त प्रतिसाद दिला। ठरल्याप्रमाणे 8 सप्टेंबरला हजारो आंदोलकांनी संसदेकडे कूच केली। काही आंदोलकांनी बॅरिगेड सुद्धा तोडले। पोलिसांनीही मग बळाचा वापर केला। पोलिसांनी थेट पाण्याचा तोफा, रबर बुलेट्स आणि जिवंत काडतूसही वापरली। त्यामुळे या सगळ्या रॅलीमध्ये ट्रॉमावाट जखमींनी भरून गेलं आणि कमीत कमी 19 आंदोलक ठार झाले। त्यामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले। दरम्यान विद्यार्थ्यांना मारू नका आणि केपी चोर देश सोड अशा घोषणा नेपाळमध्ये दुमदुमू लागल्या। काठमांडूसह पोखरा, बुटवल, भैरहवा या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला। पाहता पाहता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याही घरावर हल्ला झाला, दगडफेक झाली, तोडफोड झाली, नेत्यांची घरं जाळली गेली। याच हिंसाचाराने सरकारची मुळं पुरती हलवली। सगळ्यात आधी नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला। नंतर कृषी मंत्री, युवा मंत्री आणि जलमंत्र्यांनीही राजीनामे देऊन टाकले। शेवटी पंतप्रधान ओली यांनीही राजीनामा दिला। इतकंच काय, राष्ट्राध्यक्ष पौडेल यांनी सुद्धा आपलं पद सोडलं। नेपाळमधल्या या आंदोलनाला जेनझी प्रोटेस्ट म्हणून जगभरात ओळख मिळाली। जेनझी प्रोटेस्ट म्हणून ही जी ओळख आहे तिनेच हे आंदोलन ओळखून आलं। तरुणाईच्या अस्वस्थतेचं प्रतीक म्हणजे जेनझी आंदोलन, ज्याचा मुख्य चेहरा एक डीजेवाला सामान्य उद्योजक ठरला। या आंदोलनाने सरकार जवळपास पडलाय, पण नेपाळचं भविष्य अजूनही धोक्यात आहे। आता प्रश्न इतकाच आहे की या क्रांतीनंतर नेपाळचा नवा चेहरा कोण असेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा।